काल आपल्या देशातल्या लोकांवरती हल्ला झाला काश्मीरला, काय मायवेली पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची इंडियामध्ये एंट्री करायची, करू शकत नाही, बिलकुल नाही. पण तिथलेच काही फितूर, त्याला स्लीपर सेल म्हणतात, त्यांनीच त्याला मार्ग दाखवला असेल आणि त्यांनीच त्यांना आणलं असेल आणि त्याच्यामुळे आपल्या एवढ्या जवळपास 28-30 लोकांचा जीव गेला. का? चांगल्याच्या रूपानं वाईट आलं. सावध व्हा, सावध व्हा. हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी. तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा
राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरी देव घ्या कोणी 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 देव घ्या आयता आला घर पुसोनी 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 देवन लगे 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 सांडवणीचे रुदले जागे सांडवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे देव घ्या फुका 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 नलगे रुका मोल काही नलगे रुका मोल काही नलगे रुका मोल काही नलगे रुका मोल काही देव मंदला 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 भाव बुडाला काय करू भाव बुडाला काय करू भाव बुडाला काय करू बुडाला काय करू भाव बुडाला काय करू भाव बुडाला काय करू देवन लगे 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 सांडवणीचे रुंदले जागे सांडवणीचे रुंदले जागे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे दुबळा तुका भावे विन दुबळा तुका भावे दुबळा तुका भावे विन दुबळा तुका भावे उदारा देव आणि लारुण उदारा देव आणि लारुण उदरा देवानी उदरा देवानी उदरा देवानी उदरा देवानी देवन लगे 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 सांडवणीचे रुदले जागे सांडवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे टाळी वाजवा पुढे येता म्हणा 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 देवग्या कोणी 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 देवग्या 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 कोणी देवग्या कोणी देवग्या कोणी देवग्या कोणी देवग्या कोणी
घ्या कोणी देव घ्या कोणी आई घर पूजोनी आई घर पूजोनी देवनाल गे देवनाल गे देवनाल गे देवनाल गे आई ताला घर पुसोनी आई ताला घर पुसोनी देवनाल गे देवनाल गे देवनाल गे देवनाल साठवणी के रुदले साठवणी के साठवणीचे रुदले जागे साठवणीचे 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 रुदले दागे साठवणीचे साठवणीचे रुदले जागे साठवणी साठवणीचे रुदले जागे
कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओंकारेश्वर भगवान सद्गुरु महाराज की जय विठ्ठल देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी देव न लगे सांठवणींचे रुंदले जागे देव घ्या फुका न लगे रुका मूल काही देव न लगे सांठवणींचे रुंदले जागे देवमंदला भाव बुडाला काय करू देव न लगे सांठवणींचे रुंदले जागे देवमंदला झालं ना दुबळा तुका भावे विन उदारा देव घेतला किंवा अनिला ऋण देव न लगे सांठवणींचे रुंदले जागे स्वामी नमस्ते नतलोक संबंधो कारुण्य सिंधू पतितं भवाब्धो मामुद्धरात्म्य कटाक्ष दृष्ट्या रुज्वाति कारुण्य सुधा विदृष्ट्या सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां तु महाकालम् ओंकारं ममलेश्वरम् परल्या वैजनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुवन्दे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं गुष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नर सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति ओम नमो शिवाय आदि ओम नमो शिवाय आदि बोला सगळे नियोजन करा नमो शिवाय आदि ओम नमो शिवाय आदि कावडी घेतली खाते कावडी घेतली खाते मिळाली संत माते मिळाली संत माते त्याचे चरण रज वंदरे त्याचे चरण वंदुरे हे शिवनाम शीतलमुखी कापडिया रे शिवनाम शीतलमुखी सेविका कापडिया रे ओ शिवनाम शीतलमुखी सेविका कापडिया रे देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी देव न लगे सांठवणींचे रुंदले जागे प्रस्तुत आजच्या या कीर्तन निरूपणाकरता निवडलेला अभंग देहू निवासी थोर भगवत भक्त संसार आणि परमार्थाची अलौकिक अशी सांगड घालणारे महाराष्ट्र सरस्वतीचा कंठमणी वारकरी संप्रदायाचे पंचप्राण जगमान्य जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकोबराय यांचा तुकोबरायांच्या गाथ्यातील अत्यंत महत्वाचा अभंग असून या अभंगातून तुकोबराया तुम्हाला आणि मला ज्या कारणाकरता किंवा ज्या गोष्टी करता जन्म मिळालेला आहे ती गोष्ट किंवा ते कारण घेण्याचा आग्रह करतात विठ्ठला 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 कीर्तनाच्या मुख्य भूमिकेकडे येण्याच्या पूर्वी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की त्यांनी त्या कार्यक्रमाचा परिहार द्यावा म्हणून आपल्या या धांदरफळ गावच्या कारमळ्यामध्ये संपन्न होत असलेला हा पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह आदरणीय हरिभक्तीपरायण माधवजी महाराज जाधव आणि आदरणीय हरिभक्तीपरायण राजेंद्रजी महाराज येवले
यांच्या कुशल मार्गदर्शनाने प्रेरणेनं आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे। माझे मार्गदर्शक आदरणीय राम मुंडे सर यांच्या निमंत्रणातून आणि श्री बंडू कोल्हे यांच्या सौजन्याने मला तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा या सेवेचा लाभ प्राप्त झालेला आहे। या सेवेकरिता मला साथ देण्याकरता अत्यंत गुणीजन गायक वादक मंडळी आहे। त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज एरंडे, माझे सुरत, माझे सहकारी, माझे मित्र, आळंदीला आम्ही सोबत शिकण्याकरता होतो असे माझे अत्यंत लाडके मित्र आमचे अनिलजी महाराज कडलक। मृदुंगाची साथ देण्याकरता आदरणीय विजयजी महाराज येवले महाराजांचा काय परिचय, आणि दुसऱ्या बाजूला अविनाशीजी महाराज देशमुख, सोबत बाकीचं भजनी मंडळ आहे, मला सगळ्यांचं नाव माहीत नाही। त्यासोबत सोबदार मंडळी, विनेकरी बाबा, आमची तुळशीवाली आजी, आजी तुझ्या चरणावरती पहिल्यांदा दंडवत मानलं पाहिजे। आजीचं एवढं वय असून सुद्धा म्हणजे काही वस्तू न घेता जिला आता फक्त स्वतःचा जीव घेऊन उभा राहणं मुश्किल आहे, ती आजी 2-2.5 तासाच्या कीर्तनामध्ये तुळस घेऊन उभी राहते, वृंदावन घेऊन उभी राहते। आणि धडधाकट असणारे तुमच्या माझ्यासारखी अनेक मंडळी कीर्तनाच्या मंडपाच्या बाहेर मांडी घालून गप्पा मारत बसतात। याला नेमकं काय म्हणावं आता तुम्हीच पहा बुवा। पण मग आता या कीर्तनाला अत्यंत गुणीजन गायक वादक मंडळी आलेली आहे, या सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि आता जास्त इतरत्र वेळ न करता कीर्तनाच्या मुख्य भूमिकेकडे येतो। विठ्ठल 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 विठ्ठल। मी सांगितलं की या अभंगातून तुकोबाराया ज्या कारणासाठी तुमचा आणि माझा जन्म झालेला आहे ते कारण, ती गोष्ट, ती वस्तू घेण्याचा आग्रह करतात। अभंगाचा सरळ अर्थ पहिल्यांदा लक्षात घ्या। एकदा सरळ अर्थ कळाला आणि त्या अर्थावरती आपलं लक्ष ठेवलं की मग पुढचा अभंग कीर्तन कळायला सोपं जातं। तुकोबराय काय म्हणतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी। तुकोबराय म्हणतात की देव घ्या, तुम्ही देव घ्या। तुकोबराय देव देत आहेत, देव वाटत आहेत, आयता आलेला आहे, तुम्हाला कोणताही कष्ट मेहनत न करता देव तुमच्या घरी आलाय, तुम्ही देव घ्या। यावर लोकांची प्रतिक्रिया होती का नाही महाराज आम्हाला देव नको, देव न लगे, देव न लगे, आम्हाला देव नको। महाराजांनी विचारलं का नको, त्यावेळेस लोकांनी सांगितलं की घरामध्ये देवाला ठेवण्याकरता जागा नाही, सांठवणींचे रुंदले जागे। तुकोबरायांना असं वाटलं की कदाचित लोकांना असं वाटत असेल की मी यांना देव देतो आणि देव देण्याच्या बदल्यात कदाचित मी यांच्याकडून पैसे मागेल अशी यांना भीती आहे की काय, म्हणून तुकोबराय असं म्हणाले, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही। 1 रुपया सुद्धा नको बाबांनो, तुम्ही देव फुकट घ्या। त्यावर सुद्धा लोकांची प्रतिक्रिया आली, देव न लगे, देव न लगे, तरी सुद्धा आम्हाला देव नको, फुकट दिला तरी देव नको। मग तुकोबराय म्हणले बहुतेक देवालाच मंदी आलेली असावी। देवमंदला, देवमंदला भाव बुडाला काय करू, पुन्हा विनवणी केली, तेव्हा सुद्धा लोक म्हणले देव नको। आणि मग शेवटी तुकाराम असं म्हणाले, दुबळा तुका भावे विन, उदारा देव घेतला, किंवा अनिल अरुण असा थोडासा पाठाभेद आहे। तुकोबराय म्हणाले बहुतेक माझा स्वतःचा भाव कमी झाला का काय, म्हणून लोक देव स्वीकारत नाही, त्याच्यामुळे आता मी उधार आणलेला, उसनवारी करून आणलेला देव, आता हा मी देव केवळ माझ्याजवळ ठेवून घेतो, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे। हा अर्थ डोक्यात ठेवा आणि पुढचं चिंतन ऐका। विठ्ठल आपण ज्या जागेमध्ये राहतो त्या जागेला एक नाव आहे मृत्यूलोक। ही जी जागा आहे, हा जो देश आहे, हा जो प्रदेश आहे, ही जग आहे, ही जी पृथ्वी आहे, याला मृत्यूलोक म्हणतात। मृत्यूलोक, या मृत्यूलोकाचा स्वभाव काय आहे, इथं आलेल्याला प्रत्येकाला जावं लागतं, हा याचा स्वभाव आहे। जसा कारल्याचा स्वभाव कडू असतो, ते किती साखरेत टाकलं तरी गोड लागेल का, नाही लागणार। मिरचीचा स्वभाव कसा असतो, कडू तिखट असतो। समजा एखादा माझ्यासारखा हुशार शेतकरी असला, त्याने ठरवलं मिरची गोड करायची आहे, त्याने काय केलं, विहिरीमध्येच 25 पोते साखर ओतली विहिरीत, आणि त्या साखरेचा जर पाक केला, साखरेचा पाक विहिरीतल्या, आणि तो केलेला पाक मोटार वाटे जर समजा मिरचीच्या वाफ्याला जर सोडला, तर त्या झाडाला येणारी मिरची तिखट येईल का गोड येईल, तिखट येईल। का तिखट येईल, कारण तिखटपणा हा तिचा स्वभाव आहे।
तसं तुम्ही आणि मी ज्या जागेमध्ये राहतो, ज्या जगात राहतो, त्या जागेला त्या जगाचं नाव आहे मृत्यूलोक. त्यामुळे इथं येणाऱ्याला प्रत्येकाला जावं लागतं. जावंच लागतं. विठ्ठल या जगात येतात किती जण? 3 जण येतात. तुम्ही म्हणशाल काय बोलता, आपल्या एकट्या भारताची लोकसंख्या 150 कोटी, 3 जण कसे म्हणतात? 3 प्रकारचे येतात. 3 जण म्हणजे 3 प्रकारचे येतात. पहिला येतो तुम्ही आणि मी, सामान्य जीव. दुसरे येतात संत आणि तिसरा येतो देव. प्रत्येकाच्या मागे येण्याचं काहीतरी कारण आहे. बसमध्ये किती लोक असतात हो? बस लोक तसं आता सगळ्यात लाडक्या बहिणी असतात म्हणा, पण तरी देखील आपण त्याचा प्रकार केले तर बसमध्ये किती लोक असतात? 3च लोक असतात. 55 नाही, 55 ही संख्या झाली. 3 प्रकारचे लोक असतात. पहिला असतो ड्रायव्हर, दुसरा असतो कंडक्टर आणि तिसरा असतो प्रवासी. एकाच बसमधून 3 जण प्रवास करतात, मात्र तिघांचाही हेतू वेगळा असतो. प्रवास करताना तुमचा माझा हेतू असतो धांदर फळवून बसायचं आणि संगमनेरला उतरायचं, आपल्या इच्छित स्थानापर्यंत जाणं हा तुमचा माझा हेतू. तुम्हाला मला इच्छित स्थानापर्यंत पोहोचवणं हा ड्रायव्हरचा हेतू, आणि तुम्हाला आणि मला इच्छित स्थानापर्यंत पोहोचवण्याकरता तुमच्याकडून आणि माझ्याकडून काहीतरी मूल्य आकारणं हा कंडक्टरचा हेतू. विठ्ठल एसटी मध्ये बसमध्ये जसे 3 जण असतात आणि तिघांचाही हेतू वेगवेगळा असतो, तसं या जगतामध्ये 3 जण येतात आणि तिघांचाही हेतू वेगवेगळा असतो. पहिला येतो देव, दुसरा येतात संत आणि तिसरा येतात माणूस. बर, तुमचा आणि माझा हेतू कशा करता आहे, देवाचा हेतू कशा करता आहे, संतांचा हेतू कशा करता ते सांगतो. देव या मृत्यू लोकामध्ये जन्माला किंवा अवताराला कशा करता येतात? गीतेने त्याचं उत्तर दिलंय. परित्राणाय साधूनाम विनाशायाच दुष्कृताम, वाईटाचा संहार करण्याकरता आणि चांगल्याचं रक्षण करण्याकरता. म्हणजे काय? राक्षसांचा निपात करण्याकरता आणि धर्माचं रक्षण करण्याकरता किंवा साधू महात्म्याचं रक्षण करण्याकरता देव येतो. एक नीट ऐकायचं बरं का. मी थोडा शिक्षक आहे, त्यामुळे मध्ये प्रश्न विचारू शकतो. तुम्ही म्हणाल थोडा कसं काय? म्हणजे मी डीएड केलंय, पण मी शिक्षक नाही झालो वर्गातला, पण म्हणजे थोडा म्हणतात की नाही, तसं थोडा आहे. मग कदाचित एखाद्या वेळेस मध्येच प्रश्न विचारू शकतो, त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन ऐका. साधूचं रक्षण करण्याकरता किंवा धर्माचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनाचा संहार करण्याकरता देव येतात. 1 2 संत सुद्धा या मृत्यू लोकामध्ये येतात. त्यांचं सुद्धा मृत्यू लोकामध्ये येण्याचं एक कारण आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कोणतं कारण? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, जगाचं कल्याण करण्याकरता संत या जगामध्ये अवताराला येतात. साधूचं रक्षण करण्याकरता देव, जगाचं कल्याण करण्याकरता देव संत, आणि मग ते दोघं 2 वेगवेगळ्या कारणाकरता जन्माला येतात. आणि मग तुम्ही आणि मी या मृत्यू लोकामध्ये, या जगातामध्ये जन्माला काय येतो? आयुष्याच्या साधने, बोला ना, आयुष्याच्या नाही सरळ बोला आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणजेच काय? देव येतो धर्माचं रक्षण करण्याकरता, संत येतात जगाला चांगला मार्ग दाखवण्याकरता, आणि तुम्हाला आणि मला जन्म मिळतो देवाची प्राप्ती करण्याकरता. विठ्ठल तसं तुम्हाला आणि मला माणसाचा जन्म मिळाला, पण आपण देवाची प्राप्ती करण्याच्या पेक्षा बाकीच्या गोष्टींचीच प्राप्ती आपण करायला सुरुवात केली. देवाची प्राप्ती करण्यापेक्षा मूळ मुद्द्यापासून भरकटलो आणि नको त्या गोष्टीच मिळवायला आपण सुरुवात केली. आणि हे वरून सीसीटीव्ही मध्ये पाहिलं बाबांनी. ते पाहिलं, म्हणले काय बावळटपणा चाललाय, या लोकांना आपण कशा करता जन्माला घातलं आणि हे लोक काय करतात? डोकून पाहिलं. देव रागावले, देव संतापले, आणि देवानी तातडीनं मीटिंग आयोजित केली, तातडीनं बैठक बोलवली. सगळ्या संतांना बैठकीचं निमंत्रण दिलं. सगळे संत आले. दोन्ही बाही संतांची सभा, दोन्ही बाजूला सगळे संत आलेत. ज्ञानोबराय शेजारी, तुकोबराय शेजारी, नाथ महाराज शेजारी, सोपान काका महाराज, पुढच्या रांगेमध्ये गोरोबा काका, चोखोबा काका, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ संत मंडळी बसलीत. एका बाजूला मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई, सगळे बसले. कळे ना त्यांना. सगळ्या संत तुकोबरायांनी विचारलं, म्हणजे देवा एवढं तातडीनं कशा करता बोलवलेलं आहे? तुकोबराय ज्ञानोबरायांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर देवानी सांगितलं, मला सांगा. ज्ञानोबरायांनी विचारलं, ज्ञानोबा मला सांगा, आपण माणसाला जन्माला कशा करता घातलं? ज्ञानोबराय म्हणले, तुमची प्राप्ती करण्याकरता घातली. मग बघा म्हणजे खाली काय चालवलं त्यांनी. मला मिळवायचं सोडून बाकीचं सगळं मिळवतात म्हणे ते. म्हणजे कसं? विचारल्याच्या नंतर कसं? ते म्हणाले, माझ्या रांगेमध्ये 5 मिनिट वाट पाहायला वेळ नाही, पण लाडक्या बहिणीचे पैसे काढायला दिवसभर उभे राहतात म्हणे.
माझ्यासाठी त्यांना बिलकुल वेळ नाही. बाकी मी सोडून सगळ्या गोष्टीसाठी त्यांना वेळ. पाहिल्याच्या नंतर तुकोबराय ओरडले, रागवले, नामदेवरायांनी संताप व्यक्त केला. मग आता मार्ग काय, याच्यावरती उपाय काय, याच्यावरती उपचार काय, सगळ्या संतांनी देवाला विचारलं की देवा आता याच्यावरती उपाय काय करायचा. हे सगळे जन्माला तर घातलेत, पण हे तुमचं सोडून बाकीच्या सगळ्यांच्या मिळकतीची अपेक्षा करायला लागले. करायचं काय. देवानी आदेश दिला. आदेश म्हणण्यापेक्षा विनंती केली सगळ्या संतांना की तुम्ही जावं. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या मृत्यू लोकामध्ये जावं आणि या लोकांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून द्यावी. देवानी सांगितल्याच्या नुसार सगळे संत मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाले. ज्ञानोबाराय आले, नामदेव महाराज आले, गोरोबा काका आले, चोखोबाराय सुद्धा आले. सगळे संत एक एक करून येऊ लागले. नाथ महाराज सुद्धा अवतीर्ण झाले आणि आमच्या देहू गावामध्ये श्री तुकोबराय सुद्धा अवतीर्ण झाले. आणि तुकोबरायांनी सुद्धा ज्या कारणाकरता तुकोबरायांनी अवतार कार्य धारण केलं होतं ते कार्य करायला सुरुवात केली. तुकोबराय लोकांमध्ये जाऊ लागले, लोकांना सांगू लागले, लोकांना पटवून देऊ लागले की बाबांनो तुमचा आणि माझा जन्म या मृत्यू लोकामध्ये ज्या कारणाकरता झालेला आहे ती कारण ती गोष्ट मी तुम्हाला देतोय, हे तुम्ही घ्या. अभंगाचं पहिलं चरण. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आयताला घर पुसोनी, आयताला घर पुसोनी, आयताला घर पुसोनी, आयताला घर पुसोनी. देवन लागे, देवन लागे, देवन लागे हो, देवन लागे, 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 देवन लागे. हो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी, आयताला घर पुसोनी, आयताला घर पुसोनी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी, आयताला घर पुसोनी, आयताला घर पुसोनी, घर पुसोनी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, अभंगाचं चिंतन नीट ऐका माता माऊली. तुकोबराय लोकांना म्हणतात की बाबा देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. तुकोबराय म्हणतात देव घ्या. लोकांना देव देत आहेत. पहा, जगातील सगळ्यात मोठी गोष्ट तुकोबराय सगळ्यात सोप्या मार्गाने देतात. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुमच्या माझ्या स्वप्नात देव येतो का? भूत येतील, साप येतील, किडक माकड सगळं येईल आपल्या स्वप्नात. देव कधी स्वप्नात येतो का? येत नाही. आपल्या स्वप्नात येत नाही. तेव्हा प्रत्यक्ष कधी मिळणार? तुकोबराय देव देत आहेत लोकांना. देव. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, कोणी घ्या, कोणी घ्या, कोणीही घ्या. कोणी घ्या म्हणजे कोणी घ्या, कोणीही घ्या. वारकरी संप्रदायाचे हे वैशिष्ट्य आहे. जगामध्ये वारकरी संप्रदाय जो उठून दिसतो, जगामध्ये वारकरी संप्रदायाचं जे सौंदर्य चमकतं, जगामध्ये वारकरी संप्रदाय जो सगळ्या जगताला वंदनीय झालाय, त्याच्या मागचं हे कारण आहे की वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी भेद नाही. तुम्हाला माळ घालायला तुम्ही कोणत्या जातीचं विचारलं का? कोणी तुम्हाला विचारलं कोणत्या धर्मातले आहात? तुम्हाला विचारलं तुम्ही गरीब आहात का, तुम्ही श्रीमंत आहात का? विचारलं का? नाही विचारलं. कीर्तनाला टाळ घेताना तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्हाला टाळापासून कुणी टाळलं का? कुणी टाळत नाही. हा, आम्ही टाळ घ्यायचं टाळतो, पण आम्हाला टाळ घेण्यापासून कुणी टाळू शकत नाही. हा, जो कुणी कीर्तनाला टाळ घेणाऱ्याला टाळेल त्याला देव टाळेल, हे मात्र नक्की आहे. विठ्ठल म्हणतात
कोणीही घ्या, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, कुणीही घ्या, कुणालाही इथं अडवणूक नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा, वेदशास्त्र किंवा सकळांसी येथे आहे अधिकार. वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे. मला माहित नाही फार बाकीच्या संप्रदायाचं माहित नाही, पण मी जे काही पाहिलेत ना, बाकीच्या ठिकाणी काही क्लिष्टता आहे. तुम्हाला जर त्यांचा मार्ग स्वीकारायचा असेल त्या पंथातला, त्या संप्रदायाचा, तर काही क्लिष्टता आहे, काही बंधन आहेत, बरेचशी बंधन आहेत. पण वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे, तुमच्यावरती कुठलंही बंधन नाही. तुम्हाला कधी असं सांगितलंय का नाही, आज शेतातलं काम बंद करायचं आणि हरिपाठ करायचा? असं नाही. तुम्हाला कोणी असं सांगितलंय का पेरणी बंद करायची आणि मग तू मंदिरामध्ये दर्शनाला जायचं? असं कधी बंधन घातलंय का? आमच्या नाथ महाराजांनी किती सांगितलंय, तुम्ही खेळताना हरी बोला, बसताना हरी बोला, उठताना हरी बोला, कोणती गोष्ट करत असताना हरी बोला. देवाचं नामाचं चिंतन करण्याकरता वारकरी संप्रदायानं कुणालाही कोणत्याही प्रकारचं बंधन घातलेलं नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम बोला बसलेली माणसं सुद्धा बसता बोलत चला अभंग. जाईल भवश्रम सुख होईल सुखाचे. हे कामामध्ये काम काम काही म्हण राम राम, काही म्हणा राम राम. हे कामामध्ये काम काही म्हण राम राम, हे जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाचं भजन करू शकता. हा वारकरी संप्रदायाने घालून दिलेला सुलभ आणि सहज मार्ग आहे. याच्यामध्ये अडचण नाही, अडकाठी नाही. कोणतीही गोष्ट करण्याकरता आपल्याला काही गोष्टींची मिळकत असावी लागते. तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्हाला म्हणजे मतदान करायचं असेल तर तुम्हाला किती वर्ष वयाची पूर्ण पाहिजे? किती? 18 वर्षाच्या अगोदर तुम्ही मतदान करू शकता का? नाही करू शकत, अट आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये 8 वर्षाचा मुलगा सुद्धा टाळ घेऊन भजन करू शकतो किंवा फेटा बांधून कीर्तन करू शकतो. वारकरी संप्रदायामध्ये बंधन नाही. तुकोबरायांनी एका अभंगामध्ये सांगितलंय, वारकरी संप्रदायाचा पायीक होण्यासाठी काय अपेक्षा आहे तुकोबरायाची? काय नाही, कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, झालं, एवढंच आहे. बाकी काय लागतं? गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, एकादशी सोमवारचं व्रत करा, पंढरपूरची वारी करा, आणि वारकऱ्याचा नियम असणारा हरिपाठ काकडा करा, ज्ञानेश्वरी गाथ्याचं पारायण करा. एवढी सोपी साधना वारकरी संप्रदायाची आहे. एवढी सोपी साधना, तेवढंच करायला सांगितलं. देव घ्या, कोणीही घ्या. तुकोबराय द्यायला आले लोकांना. तुकोबराय देव असं पुढं करतायत. लोकांच्या गंमत पहा, काय देतायत हे पहा. वस्तूच्या स्वरूपावरून त्या वस्तूचं मूल्य ठरतं. वस्तूच्या स्वरूपावरून कसं, एखाद्या गावामध्ये समजा सप्ताह आहे किंवा कुणाचं लग्न आहे, कुणाच्या घरी काहीतरी जेवण आहे, आणि आपल्याला कळालं आमक्याच्या घरी जेवण आहे, पण आपण पहिल्यांदा चौकशी करतो मेनू काय आहे. पहिला आपण चौकशी काय करतो? मेनू काय. ते म्हणले लापशी आहे. मरू दे म्हणले, ते काय जाण्यात मजा नाही. जाण्यात काही मजा नाही का? लापशी तुमच्या माझ्या दृष्टीने काय म्हणले, त्याच्यात काय एवढं मोल काय, महत्व काय खाण्याचं नाही. पण दुसरा म्हणला अरे आमक्याच्या इथं जेवण आहे. म्हणले मेनू काय? मला गुलाबजाम. हा म्हणलं गेलं पाहिजे. माझा मुद्दा काय आहे, त्या वस्तूच्या स्वरूपावरून त्याचं मूल्य ठरतं. तुकोबराय देतात हे महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा तुकोबराया काय देतात हे जास्ती महत्वाचं आहे. पहा, तुकोबराय देताना तुम्हाला गाडी बंगला देतायत का? एखादा एकर तुमच्या माझ्या नाव करून देतायत का? नाही. याच्यापेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ असणारी गोष्ट की जी कुणालाही शक्य होत नाही मिळवणं, ती गोष्ट तुकोबराया तुम्हाला आणि मला सहजतेनं देत आहेत.
देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. काय केलं? काही कष्ट नाही, आयता आला घर पुसून. तुमचा घर विचारत, तुमचा पत्ता ऍड्रेस विचारत 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 देव तुमच्या दारापर्यंत माझ्या सोबत आलाय. बाबांनो तुम्ही घ्या. पण देवाची भाषा, देवाची वाणी एका शब्दात ऐकेल ते माणसं कसले. देवानी एका शब्दामध्ये तुकोबरायांची ऑफर नाकारली आणि सांगितलं आम्हाला देव नको, दुसरं देवन लगे, 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 हो देवन लगे, 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 देवन लगे. साठवणीचे रुदले जागे, साठवणीचे रुदले जागे, हे साठवणीचे हृदय जागे, साठवणीचे हृदय जागे, हे साठवणीचे रुदले जागे, हो हो साठवणीचे रुदले जागे, साठवणीचे हृदय जागे, साठवणीचे हृदय जागे. देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन देवन लगे, 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 देवन लगे. तुकोबराय देत आहेत लोकायला. काय देतात? बोला ना, काय देत आहेत? देव. कशाच्या बदल्यात देत आहेत? काही नाही. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून. यावर लोकांची प्रतिक्रिया काय? देवन लगे, देवन लगे, सांठवणींचे रुंदले जागे. लोकांनी सांगितलं आम्हाला देव नको. याला काय म्हणतात बरं? आपल्या शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? आमच्या गावाकडे याला, आमच्या मराठी भाषेमध्ये, शुद्ध मराठी भाषेमध्ये याला करंटेपणा म्हणतात. काय म्हणतात? करंटेपणा. याला करंटेपणा म्हणतात. आपल्याकडे म्हणे बघा, काय? देव लागला द्यायला आणि पदर नाही. हा, यालाच करंटेपणा म्हणतात ना. यालाच एका मोठ्या बापाच्या पोटी जन्माला आलेली मुलगी, की जिच्या बापाच्या दारात 4 नोकर उभे आहे, 4 गाड्या उभ्या आहे, 5-25 एकरचा बाप मालक आहे, आणि अख्ख्या तालुक्यात बापाची प्रतिष्ठा आहे, बापाच्या शब्दाला किंमत आहे. आणि मुलगी जशी मोठी होत आहे, मुलगी शिकत आहे, मुलीचं लग्नाचं वय होत आहे, तेव्हापासून बाप स्वप्न बघायला लागला, स्वप्न रंगवायला लागला. माझ्या मुलीकरता मी असा मुलगा बघेल, तसा मुलगा बघेल, माझी मुलगी अशी सुखात राहिली पाहिजे, आनंदात राहिली पाहिजे, असा देखणा मुलगा, असा कर्तबगार मुलगा मी माझ्या मुलीला पाहून देतो, सुंदर असा मुलगा, सुंदर असं लग्न लावून देतो, असा तो बाप स्वप्न पाहतो. आणि मुलगी काय करते? एखाद्या टुकार मुलासोबत निघून जाते आणि तिकडनं बापाला फोन करते, जर काही वेगळं करायचा प्रयत्न केला तर सरळ सरळ कायद्याच्या कोर्टाच्या दारात आम्ही तुम्हाला हजर करू. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? करंटेपणा. पेटलं तर विझणार नाही एवढं बापाचं आहे. अख्या तालुक्यात बापाच्या शब्दाला किंमत आहे. बाप म्हणेल तसं तुझं लग्न लावून द्यायला तयार आहे. पण ज्याला स्वतःला 5 रुपये खर्च करण्याकरता खिशात पैसे नाही, ज्याचं शिक्षण नाही, ज्याचा व्यवहार नाही, ज्याचं आचरण नाही, अशा माणसासोबत तू पळून जाऊन लग्न करते आणि त्या बापाला जिवंतपणी मरणाच्या वेदना देते. याला करंटेपणा म्हणतात. विठ्ठल कोणत्या तरी एका, मला माहित नाही कोणत्या तरी एका आमच्या कीर्तनकारांनी फार चांगलं सांगितलं. ते असं म्हणाले की आता बघा, तुम्हालाही मुलगी आहे, मलाही एक मुलगी आहे. आपण आपल्या मुलीला मुलगा पाहताना काय पाहतो? खरं बोलायचा, ओंकारेश्वराच्या समोर बसलेला आहात, खोटं बोलायचं नाही. काय पाहतो आपण? मुलाचं रूप का गुण? गुण घ्या बरं शपथ, गुण. खोटं बोलू नका, महादेव भोळाय, पण मग खोटं बोलू नका. कोणी मुलाचे गुण नाही पाहत, फक्त 2-3 गोष्टी पाहिल्या जातात. मुलाची नोकरी, मुलाचं घर, त्याचा फ्लॅट, त्याची नोकरी, त्याची शेती, त्याचे आईबाप म्हणजे आहे का मेले, हे एवढंच पाहिलं जातं.
बाकी काय पाहिलं जात नाही. मुलीला हे पाहतो का आपण दुसरं? मुलाची नोकरी पाहतो, पहिला प्रश्न, बरं नोकरीला आहे का? आहे. अपेक्षा पहा किती वाढल्या आहे. मुलाला नोकरी पाहिजे, बर, सोबत घर पाहिजे, बर, अजून शेती सुद्धा पाहिजे. मग शेती शेतकऱ्यालाच देणार? नाही नाही, असं नाही चालणार. आमची मुलगी शेती नाही करणार. मग शेती करणार नाही तर तुमच्या मुलीला शेती पाहिजे कशाला? माझा प्रश्न सरळ आहे तुम्हाला. तुम्ही एक मुलीची आई बाप म्हणून तुमचा मुद्दा, आमची मुलगी शेती करणार नाही, याच्याकरता आमच्या मुलीला नोकरदार मुलगा पाहिजे. मग नोकरदार मुलगा पाहिजे तर मग तुम्ही शेतीची अपेक्षा कशाला करता कशाला? असं आहे मंडळी. कोणताच बाप कोणतीच आई त्यांच्या मुलीबद्दल चुकीचा विचार करत नाही, पण नकळतपणे का होईना आमच्याकडून एक फार मोठी चूक होत आहे. ती चूक अशी होत आहे की आम्ही आमचा जावाई पाहताना फक्त त्याची नोकरी, त्याचं शिक्षण, त्याचा पैसा आणि त्याचं घरच पाहतो. कोणताच बाप, मी गंभीरपणे वाक्य उच्चारतो, एखाद दुसरा अपवाद असेल त्यांना वंदन, पण आताच्या काळामध्ये मुलगा पाहताना, जावाई पाहताना बाप त्या मुलाला किती व्यसन आहे आम्ही पाहत नाही. त्याचे जोडीदार कोण आहे आपण पाहत नाही. त्याचं आचरण कसं आहे आपण पाहत नाही. तो कसा बोलतो, कसा वागतो, लोकांमध्ये त्याचं काय मत आहे हे आपण पाहत नाही. आपण फक्त पैसा, घर, शेती एवढं पाहतो आणि मुलगी देतो. परिणाम काय होतो सांगू? बऱ्याचदा आपल्या मुलीला प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. कारण लग्नानंतर त्याचे गुण चालू होतात ना, लग्नानंतर त्याचे गुण तो दाखवायला सुरू करतो. याच्याकरता विनंती माझी तुम्हाला, तुम्ही सुद्धा, तुम्हाला मला एक मुलगी आहे, आपल्याला सगळ्यांना वाटतं आपल्या मुलीचं चांगलं व्हावं, असं सगळ्यांची इच्छा असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलाचं घर, मुलाची संपत्ती किंवा मुलाची नोकरी पाहण्याच्या आधी आपल्या काळजाचा तुकडा ज्या घरामध्ये, ज्या मुलाच्या ताब्यात आपण देणार आहोत ना, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याला व्यसन आहे का ते पाहावं, त्याचे मित्र पाहावे. एवढंच नाही, अजून पडताळून पाहायचं. आणखीन एक गोष्ट सांगतो, त्याचं फेसबुकही पाहावं. मी सांगतो ना का पाहावं, कारण त्या फेसबुक वरती किंवा ते काय इंस्टाग्राम वरती किंवा बाकीच्या या सोशल मीडियावरती माणसं जे लिहितात, जसं लिहितात तसा त्यांचा स्वभाव असतो. त्यांचा स्वभाव त्याच्यातून प्रतीत होत असतो. एखादा माणूस जसा त्याच्यावरती बोलतो, एखादा माणूस जसा त्याच्यावरती व्यक्त होतो, त्यानुसार त्याचा स्वभाव आपल्याला जाणवतो. त्यामुळे सगळं पाहावं, हे सगळं पाहावं, आणि हे जर योग्य असेल तरच आपला काळजाचा तुकडा त्या माणसाच्या हवाली करावे, अन्यथा करू नये. विठ्ठल सांगत होतो, असा माझा मुद्दा चालला होता. आमच्या कोणत्या तरी एका कीर्तनकारांनी फार चांगलं सांगितलं. ते असं म्हणाले की आम्हाला मुलगीचं लग्न करून देताना आम्ही घर पाहतो. पहा, म्हणजे मुलीचंही म्हणणं असतं ना, त्या मुलीचं सुद्धा, फक्त आई बाबाचं नाही. माझा नवरा नोकरदार पाहिजे, बर, त्याचा स्वतःचा फ्लॅट पाहिजे, वेल सेटल पाहिजे, फ्लॅट पाहिजे, त्याला शेती पाहिजे, त्याला घर पाहिजे, त्याच्याकडे पैसे पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, बरं, तो एकुलता एक पाहिजे, बरं, त्याचे आई वडील म्हातारे असले पाहिजे, एकतर मेलेच पाहिजे, पण जिवंत असेल तर सुद्धा आमच्या ह्यांनी, म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्यानं त्यांच्यापासून सेपरेट राहायची त्याची तयारी असेल तर मी त्याच्यासोबत लग्न करील. किती अटी लग्नासाठी? ढिगभर. लग्नासाठी एवढी अटी आहे, आणि पळून जाण्यासाठी पंचरवाला असला तरी चालतो. विठ्ठल मुद्दा काय चाललाय? तुकोबराय देव द्यायला आले, फुकट देव द्यायला आले. लोकांनी सांगितलं आम्हाला देव नको. का नको? करंटेपणा आमचा आडवा आला. देव न लगे, देव न लगे. का देव न लगे? तर आमच्याकडे देव ठेवायला जागा नाही. देव ठेवायला जागा नाही. तुम्ही म्हणाल महाराज त्यांच्याकडे जागा नसेल, पण आमच्याकडे खूप टोलेजंग घर आहे ना, 2-2, 3-3 मजल्याचं घर आम्ही बांधून ठेवले. भरपूर जागा आहे म्हणले, भरपूर घर आहे, पड्या आहे, खूप काही सगळं आहे. पण गंमत पहा, देवाला राहण्याकरता घराची गरज नाहीये. तुम्ही आणि मी ज्या घरात राहतो ना, त्या घरात देवाला ठेवायची ती जागा नाही. देवाला राहण्याचं एक विशिष्ट ठिकाण आहे, त्याच ठिकाणी तो बाबा राहतो, त्याला दुसरीकडे राहत नाही. देव ज्या जागेवरती राहतो त्या जागेचं नाव आहे चित्त. चित्तामध्येच राहतो, दुसरीकडे नाही राहत. घरामध्ये प्रतिमा राहते आणि चित्रामध्ये प्रतिमेय राहतं. विठ्ठल प्रतिमा आणि प्रतिमेय कळालं ना? प्रतिमा म्हणजे फोटो, देवाचा फोटो, त्याला म्हणतात प्रतिमा. आणि देवाचं जे स्वरूप आहे त्याला म्हणतात प्रतिमेय. घरामध्ये, फोटोमध्ये किंवा घरात भिंतीवरती जे आपण चिकटवलेलं असतं, भिंतीला लावलेलं असतं, त्याला म्हणायचं प्रतिमा. पण आपल्या चित्तामध्ये जे राहतो त्याला म्हणतात प्रतिमेय. आणि देव राहतो चित्तामध्ये. आणि लोकांनी सांगितलं आम्हाला तुला ठेवण्याकरता जागा नाही. का? कारण आमच्या चित्तामध्ये देव सोडून सगळं काही आहे. जास्त लांब कशाला जाता? तुमचा माझा, चला कीर्तनकार बोलतोय तुमच्या सर पुढे पोपटावानी म्हणून काय तो काय अपवाद आहे का? तुमच्या माझ्या चित्तामध्ये काय आहे पहा ना.
आपल्या चित्तामध्ये देव आहे का? आपल्या चित्तामध्ये काय आहे? आपली बायको, नवरा, मुलं, मुली, यांच्या अगोदर एक जण राहिला, जावई. सगळ्यात आधी जावई हे मेन आहे. जावई असं असेल तर मेवणीचे मुलं सगळे आपल्या चित्तामध्ये आहे. शिवाय आई बापांना कुठंतरी असलं कोपऱ्यात ते सोडून द्या. या सगळ्या गोष्टींनी आपल्या चित्तामध्ये जागा व्यापलेली आहे. देवाला सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टीला साठी आमच्या चित्तामध्ये जागा आहे. म्हणून लोकांनी सांगितलं की देव नको. का नको? आमच्या चित्तामध्ये जागाच आहे. न लगे का न लगे? लोकांनी घेतलाय असता हो देव. लोकांनी जागा केलीही सुद्धा असती. लोकांनी जागा केली असती, 100% जागा केली असती. पण गंमत अशी आहे की तुकोबराय देव लोकांना ज्यावेळेस द्यायला आले त्यावेळेस देव विनामूल्य द्यायला आले ना. विनामूल्य. तुकोबरांनी काय मागितलं का? काही मागितलं नाही. आणि गंमत अशी आहे, तुम्ही काही म्हणा, लोकांना फुकट दिलेल्या वस्तूची किंमतच राहत नाही. बिलकुल राहत नाही लोकांना. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. पाणीपुरी खाता ना तुम्ही? कधी कधी पाणीपुरी जर आपण खायला गेलो, ती प्लेट असते, त्या प्लेटमध्ये त्या पुऱ्या असतात. त्या पुऱ्यांमध्ये ते पाणी ओतलं जातं. किती पुऱ्या असतात अनिल महाराज? नाही अनिल महाराजांचा आवडता पदार्थ आहे म्हणून विचारलं. 6 असतात ना? बर, 6 पुऱ्या असतात, त्याच्यावरती पाणी ओतलं जातं. त्या पुऱ्या आपण खाऊन झाल्याच्या नंतर त्या पुऱ्यांच्या आतून इकडून तिकडून त्या प्लेटमध्ये काय पडतं हो? काय शिल्लक राहतं? पाणी. ते पाणी पिण्याजोगं असतं का? म्हणजे खराब नसतं, पण ते पाणी पियावं असं काय आग्रह नाही, तर आपण ते पाणी पिऊन घेतो. एखाद्याला जर म्हणलं काय पाणी पितो, पुऱ्या खाल्यात ना, आता पाणी पिण्याचं काय करा? वेळा झाला का? 25 दिले. किती दिलेत? 25 रुपये दिलेत. का दिलेत? का पाणी का पिलं? 25 रुपये दिलेत. कष्ट करून मिळवलेले पैसे दिले. दुसरं उदाहरण सांगतो जरा. समजा आपण एखादी काय म्हणूया आईस्क्रीम घेतली, कुल्फी 20 रुपयाची घेतली. ती आपण खायला सुरुवात केली आणि खाता 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 आईस्क्रीम संपता आपल्या बोटावरती थोडी ती येतेच. बरोबर आहे ना? ती विरघळते, पगळते म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, ती आपल्या बोटावरती येते. मग आपण तो हात खरं सांगायचं बरं आता तुमची अडचण करणारा प्रश्न. पण गंमत अशी मंडळी, या मंडपात खोटं बोलून चालत नाही. ती कुल्फी खात असताना आपल्या हाताच्या बोटावरती येते. खरं खरं सांगायचं, आपण तो हात धुवून टाकतो, पुसून टाकतो का चाटून घेतो? चाटून. का बरं? आता एवढी कुल्फी खाली, त्याला आहे तरी किती थोडस उली माखलेलं असतं किती, तरी लोक म्हणतात असं इकून तिकडनं बोट चाटून घेतात. चाटून घेतायला विचारलं काय चालतं? वेळा झाला का? म्हणले 20 रुपये दिलेत. 20 रुपयाची कुल्फी आहे, असं कसं फेकेल? नशीब त्या दातामुळे काडी चावता येत नाही, तर काडी सुद्धा खाली असते. नशीब सगळं खाऊन घेतो. पहा बरं का, मला तुम्हाला काय सांगायचंय, पाणीपुरी विकत घेतली म्हणून सगळी संपवली, कुल्फी किंवा ती आईस्क्रीम विकत घेतली म्हणून सगळी संपवली. आणि दुसऱ्या बाजूला एक गरीब माणूस असतो, गरीब मुलीचं लग्न करतो. लग्नाकरता जवळ पैसे नसतात, कोणाकडून तरी पाया पडून हात उसने करून पैसे घेतो म्हणा, व्याजानं घेतो म्हणा, जमीन गहाण ठेवून घेतो म्हणा, बायकोचे दागिने गहाण ठेवून पैसे काढतो आणि त्या 4-6 लाख रुपये खर्च करून मुलीचं लग्न करतो. आणि येणाऱ्या माणसांना चांगलं जेवण मिळावं म्हणून 4-5 चांगले पदार्थ त्या लग्नाकरता तयार करतो, बनवतो, ऑर्डर देतो. लोक जेवायला बसतात. डाळ असते, भात असतं, जिलेबी असते, पुरी असते, भाजी असते, किंवा आणखीन एखादा गोड पदार्थ असतो, एखादी आणखीन भाजी असते. लोक जेवतात, लोकांकरताच केलेलं असतं. लोक जेवतात आणि जेवून उठल्याच्या नंतर, एखादा माणूस जेवून उठल्याच्या नंतर परत या ठिकाणी अख्खा एक बैल जोगल एवढं शिल्लक ठेवतात. खोटं बोलायचं नाही, ठेवतात की नाही? तुम्ही पहा, लग्नाच्या हॉलमध्ये किंवा आता गावात एखादं लग्न असेल किंवा हॉलमध्ये, कधीतरी त्या स्वयंपाकगृहाच्या बाजूला त्या कचऱ्याच्या कुंड्या ठेवलेल्या असतात. त्या कुंड्या सगळ्या फुल भरलेल्या असतात. कशानं? पात्रांनी नाही मंडळी, आहाराने, जेवणा, ते अन्नाने. इतकं अन्न लोक टाकतात. का टाकतात? इकडं 20 रुपयाची आईस्क्रीम चाटून पुसून खाली, 25 रुपयाची पाणीपुरी चाटून पुसून खाली, पण तिकडे एका गरीब बापाच्या मुलीनं केलेलं, गरीब मुलीच्या बापानं केलेलं लग्न, व्याजानं उचललेले पैसे, ते जेवण, ते अन्न उष्ट टाकून देतो. याच्या मागचं कारण एकच आहे, 25 रुपयाची पाणीपुरी विकत घेतली आणि लग्नातलं जेवण फुकट होतं. विठ्ठल लोकांना फुकटचं महत्व नाही ना, फुकटचं महत्व नाही. लोक कीर्तनाला येत नाही. काय येत नाही? लोकांना कीर्तन आवडत नाही, अशातला भाग नाही हो, अशातला भाग नाही. मग कीर्तन फुकट आहे ना,
अजून 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 तिकटाव सुरू नाही झालं, एकदा तिकिटाव सुरू करून पहा, मग बघा कशी रांग लागते लोकांची. फुकट आहे. बरं काय, बरं मला सांगा, सगळ्या जगामध्ये चांगलं ऐकायला मिळेल एवढीच जागा आहे मंडळी, एवढीच अख्ख्या जगात. आणि मी अत्यंत गंभीरपणे वाक्य बोलतो, सगळ्या जगतामध्ये तुम्हाला चांगलं ऐकायला मिळेल अशी एकमेव जागा आहे, त्या जागेचं नाव आहे कीर्तनाचा मंडप. दुसरं नाही, दुसरीकडे कुठं. हे चांगलं लोकांना इथं ऐकायला मिळतं तरी सुद्धा लोक येत नाही. याच्या मागचं एकमेव कारण असं आहे की या ठिकाणी जे तुम्हाला मिळतं ते विनामूल्य मिळतं. घरामध्ये आपण 350 रुपयाचा रिचार्ज करून जे मिळवतो ते तुम्हाला आणि मला वाम मार्गाला नेणारच असतं. तुमच्या घरात मोबाईल आहे, माझ्या घरात मोबाईल आहे, माझ्या खिशात आहे, तुमच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल मध्ये सध्या काय काय येतं, कसं कसं येते सांगायला पाहिजे का? तुम्हाला शोधायची गरज नाही, पहिल्यांदा शोधावं लागायचं. बरं, तुम्हाला जी गोष्ट पाहायची आहे, जो खेळ खेळायचा आहे मोबाईल मध्ये, पाहावा लागायचा. आता नाही, आता नाही पाहावं लागत. आता तुमच्या पुढेच येतो, पुढंच म्हणतो, आम्हालाच म्हणतो महाराज. काय म्हणतो अनिल महाराज? काय झालं? एक गोष्ट आता फक्त आलंय थोडासा मला कीर्तनाचा विषय सोडून बोलायची सवय नाही, पण आलंय ओघाने म्हणून थोडस तुमची परवानगी घेऊन बोलतो. मंडळी, असं आहे की काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. बरं, ही फार महत्वाची गोष्ट आहे. मिळतंय म्हणून सगळं स्वीकारून चालत नाही ना. तुम्हाला पंचपक्वानाचं जेवण मिळतं म्हणून तुम्ही सकाळी 7 वाजता जेवाल का? 7 वाजता. आम्ही आळंदीमध्ये होतो ना, एकदा आम्ही असंच माऊलीच्या मंदिराकडे दर्शनाला निघालो आणि कुणाच्या तरी एका माणसाच्या घरामध्ये काहीतरी सकाळी पंगत होती. आम्ही सकाळी 6:15 वाजता म्हणजे स्नान वगैरे करून माऊलीच्या मंदिरामध्ये दर्शनाला निघालो. त्यावेळी त्या माणसानं जाता आम्हाला हाताला धरलं, नाही महाराज जेवायला चला, जेवायला चला. म्हटलं नाही, इतक्या लवकर आम्ही जेवणार. त्यांनी सांगितलं असं काय करताय, पंचपक्वानाचं भोजन आहे, एवढं पंचपक्वानाचे भोजन टाकून तुम्ही कसं काय जाऊ शकता, तुम्हाला विनंती आहे तुम्ही जेवायला. आम्ही म्हटलं अरे बाबा, पंचपक्वानाचं जाऊ दे, 56 प्रकारचे भोग असेल तर, पण आता ती खाण्याची योग्य वेळ नाही ना. 6:15 वाजता जर पोटभर जेवल्याच्या नंतर तुमचं पचन होईल का अपचन होईल? बोला ना. अपचनच होणार ना. कितीही चांगलं जरी मिळत असेल तरी काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हे शहाणपण आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. विठ्ठल हे मी का बोलू लागलो, एकदा मी माझ्या सगळ्या कुटुंबासहित एक चित्रपट पाहायला गेलो, शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरती आलेला. नीट आहे का? हा, नीट आहे का मंडळी? विशेष करून महिला. शिवाजी महाराजांचा मला चित्रपटाचं नाव आठवत नाही आता नेमकं, कारण मागच्या 2 वर्षामध्ये खूप आले चित्रपट, त्यातले बऱ्यापैकी मी पाहून काढलेत थिएटरला जाऊनच महाराजांची. माझ्या सगळ्या कुटुंबाला चित्रपट पाहायला घेऊन गेलो आणि त्या अभिनेत्यानं महाराज इतकी सुंदर भूमिका केली छत्रपती शिवाजी महाराजांची. जणू महाराज जणू खरे खुरे महाराज वाटावे अशी भूमिका केली. बसल्या बसल्या मी माझ्या मांडीवरती थाप मांडीन, म्हटलं वा, याला म्हणतात भूमिका, याला म्हणतात अभिनय, याला म्हणतात ऍक्टिंग. माझा ऊर फुटेल एवढा त्या अभिनेत्याबद्दलचा अभिमान मी माझ्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये भरून घरी घेऊन आलो आणि त्याचाच विचार, म्हणलं वा वा, महाराजांची भूमिका किती छान वठवली, किती सुंदर भूमिका केली, याला म्हणतात भूमिका. जणू शिवाजी महाराज वाटावे, जणू छत्रपती दिसावे अशी भूमिका. घरी आलो आणि शास्त्र आहे आपलं, झोपायच्या आधी मोबाईल घेतल्याशिवाय झोप येत, शास्त्र आहे. मग झोपणार, म्हटलं थांबा एकदा मोबाईल पाहावं. मोबाईल पाहायला गेलो, मोबाईल सुरू केला. ज्यानं शिवाजी महाराजांची भूमिका केली होती तोच मला सांगायला आला, चला एक हात रमी होऊन जाऊ द्या. जाहिरात, रमीची जाहिरात करायला आला. काय स्वीकारायचं? महाराजांची भूमिका करणारा अभिनेता स्वीकारायचा की मला जुगाराचं व्यसन लावून वाम मार्गाला लावणारा एक अभिनेता स्वीकारायचा? याच्याकरता काय स्वीकारावं आणि काय नाकारावं हे शहाणपण आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. विठ्ठल शहाणपण आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. तुकोबराय देव देतात, लोक देव नाकारतात. का नाकारतात? कारण लोकांना आयत जे मिळतंय, जे फुकट मिळतंय, त्याचं मोल लोकांना नाही, त्याचं मोल लोकांना नाही. तुकोबरायांना त्या लोकांनी स्पष्ट सांगितलं की महाराज आम्हाला देव नको. का नको? आमच्या घरामध्ये देव ठेवायला जागा नाही. खरं सांगू, तुकोबराय त्या लोकांना नाही बोलले. मंडळी, असं काय करता तुम्ही? तुकोबराय त्या लोकांना नाही बोलले, तुकोबराय तुम्हाला आणि मलाच बोलले. तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांना बोलले, आमचा आणि त्यांचा काही सम. अरे त्यांना म्हणजे तुम्हाला आणि मलाच बोलले ना. गीता कुणाला सांगितली? कुणाला? अर्जुनाला. अर्जुन कोण? तुम्ही आणि मी, सगळेच अर्जुन. कोण? अर्जुनाचं नाव काय? अर्जुनाला काय समानार्थी शब्द काय? जो गोंधळलेला आहे त्याचं नाव अर्जुन.
एक शुद्ध मराठीमध्ये एक शब्द पहा, टू बी ऑर, बोला, टू बी ऑर नॉट टू बी. हा जो गोंधळ ज्याच्या मनात डोक्यात बुद्धीत माजलाय तो अर्जुनच आहे ना. अर्जुनाच्या मनात गोंधळ झाला, काय करू, यांना मारू की नको मारू, हा अर्जुनाच्या मनात गोंधळ झाला. आणि तो गोंधळ दूर करण्याकरता म्हणून देवाने गीता सांगितली, तुमच्या माझ्या मनामध्ये गोंधळच आहे ना. सांगा ना, तुमच्या माझ्या आयुष्याची दिशा तरी कुठे क्लिअर आहे? काय क्लिअर आहे? हे करू का ते करू, कीर्तनाला जाऊ की नको जाऊ, टू बी ऑर नॉट टू बी. नाही, लय कीर्तनकारांनी सांगितलं, लोकही म्हणतात आम्ही सुद्धा ऐकले माळ घातली पाहिजे, पण घालू की नको घालू माळ, टू बी ऑर नॉट टू बी. नाही, लय कीर्तनकारांनी, साधू महात्म्यांनी सगळ्यांनी सांगितलंय पंढरपूरची वारी केली पाहिजे बरं का, पण करावी की न करावं, नातवंडांना परत पाहायला कुणी नाही. गोंधळ तुमच्या माझ्या मनात जो गोंधळ आहे ना, तो गोंधळ अर्जुनाच्या मनात होता, किंवा अर्जुनाच्या मनातला जो गोंधळ होता तो तुमच्या माझ्या मनात होता. आणि जसं तुकोबराय त्या लोकांना बोलतात, केवळ त्या लोकांना नाही बोलत, तुम्हाला मला बोलतात. तुम्हाला सांगू, तुकोबराय त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी लोकांना देव घेऊन आले, देव देत होते. 400 वर्षापूर्वी लोकांनी देव नाकारला, याच्यात नवल नाही. आज सुद्धा तुकोबराय जर देऊन घेऊन आले तर मी ठामपणाने सांगतो, आजही लोक देव नाकारतील. विठ्ठल तुकोबरायला एक शंका वाटली थोडीशी मनामध्ये. तुकोबरायला वाटलं की बहुतेक यांच्या मनामध्ये असा विचार आलाय, बहुतेक तुकोबरायने एक स्वतःच मत तयार केलं की बहुतेक यांना असं वाटतंय मी यांना देव द्यायला आलोय, यांनी देव नाकारलाय. कदाचित या लोकांना असं वाटतंय की मी यांच्याकडून काहीतरी अपेक्षा व्यक्त करतोय, असं तुकोबरायला वाटलं. म्हणून तुकोबरायने सांगितलं, तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये बुद्धीत असा विचार आला असेल तर काढून टाका, मी तुम्हाला देव देतो आणि देवाच्या बदल्यात मला कोणतीही अपेक्षा नाही, अगदी फुकट देतो. अभंगाचं 3रं चरण. देव घ्या फुका, देव घ्या फुका, देव घ्या फुका, देव घ्या फुका, हो देव घ्या फुका, 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 हो देव घ्या फुका, देव घ्या फुका, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मन काही, न लगे रुका मन काही, हो देव न लगे, देव न लगे, न लगे, न लगे, देव न लगे, देव न लगे, न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही, देव न लगे, देव न लगे, हे देव न लगे, देव न लगे, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही, देव घ्या फुका, देव घ्या फुका, मोल काही, फुका मोल काही, लगे फुका मोल काही, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. क्रम लक्षात ठेवा बरं, क्रम विसरून देऊ नका. तुकोबराय देव द्यायला, देव घ्या कोणी, लोक म्हणले देव न लगे, देव न लगे. मग तुकोबराय म्हणले एक काम करा, देव घ्या फुका, देव घ्या फुका, फुकट घ्या, फुकट देव घ्या, आता तरी घ्या, काही नको. म्हणजे तुमच्याकडनं मला जमीन नको, तुमचं घर नको, पैसे नको, मला मानही नको, मला सन्मानही नको, मला तुम्ही भाऊ दादा म्हणा हेही नको. बरं एवढं सांगू, अजून सांगू, मी तुम्हाला ही गोष्ट वस्तू देणार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही मला थँक्यू सुद्धा म्हणू नका, आभारही व्यक्त करू नका, तसाच देव घ्या, फुकट घ्या, फुकट. याच्यापेक्षा काय, मला सांगा हो, संतांनी काय करायला पाहिजे याच्यापेक्षा, तेव्हा लोक बदलतील? बोला ना, अजून काय करायला पाहिजे? जगातील सगळ्यात मोठी गोष्ट, मी पुन्हा वाक्य मागाशी उच्चारलं होतं, पुन्हा उच्चारतो, जगातील सगळ्यात मोठी गोष्ट तुकोबराय सगळ्यात सहजतेने देऊन टाकतात, तरी लोक नाही म्हणतात. यावर संतांनी काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे मला सांग बरं. त्यांनी तुम्हाला मला ज्या गोष्टी फुकट उपलब्ध करून दिलेल्या आहेत ना, त्यांना त्या फुकट नाही मिळाल्या, बिलकुल नाही मिळाल्या. ह्याच्यासाठी त्यांना फार कष्ट सोसावे लागले. ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली, बोला काय किंमत दिली आम्ही त्यांना, काय दिलं काय, किंवा ज्ञानोबरायांनी काय अपेक्षा ठेवली, सांगा, सांगा ना. मी तुमच्यापेक्षा वयानं, ज्ञानाने, अनुभवाने फार लहान आहे,
सांगा, मला कदाचित माहिती नसेल, तुम्ही सांगा. नाही नाही महाराज, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीची बदल्यात अशी अशी मागणी केली बुवा त्यांनी. काय केलं सांगा. 2 गोष्टी सांगतो. ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्या पुढ्यात कशी आली? ज्ञानोबा रायांना विचारलं निवृत्तीनाथ महाराजांनी, कसं काय एवढा थोर ग्रंथ गीता, गीतेवरती भाष्य तुम्ही केलं, कसं काय, कारण काय, त्यामागचं नेमकं कारण काय? ज्ञानोबराय बोलले, बहुतेक 16व्या अध्यायामध्ये, माझी हे सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, तया फळाची हे महाद्वीप पातली प्रभू. माझ्या वाणीनं सत्य बोलण्याचं तप केलं. सत्य बोलण्याचं तप किती केलं? किती? घटकाभर. हा मग किती केलं? आपण 1 तासभर खरं बोलत नाही. ज्ञानोबराय बोलतात, माझ्या वाणीनं सत्य बोलण्याचं तप केलं, बहुत कल्प सत्य बोलण्याचं तप केलं, त्याचा परिणाम माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी आई. विठ्ठल सांगतो, तुमच्या माझ्या मुखामध्ये ज्ञानेश्वरी, तुमच्या माझ्या समोर ज्ञानेश्वरी यावी आणि ज्ञानेश्वरीच्या उपासनेनं तुमचं माझं कल्याण व्हावं, याच्याकरता काय झालंय, काय करावं लागलं त्यांना? समाजानं त्यांच्या आई वडिलांचा बळी मागितला. मागितला का नाही बोला ना. ज्ञानोबरायांचं सामर्थ्य थोडं होतं का? काय, आपला मुलगा आपला ऐकत नाही. आपण आपल्या मुलाला म्हणावं, जरा तांब्या भरून पाणी देतो का? मुलगा म्हणतो, तुमचं का मोडलंय का? हाताने घ्या, हाताने घ्या. मुलगी काही कमी नाही आमची, कुणी ऐकत नाही ना. आमचा मुलगा ऐकतो ना आमची मुलगी ऐकते, ऐकत नाही. त्या ज्ञानोबरायांनी गमत पहा, आमचा मुलगा आमचा ऐकत नाही, आमची मुलगी आमचा ऐकत नाही, पण ज्ञानोबरायांचे केवढे मोठे आमच्यावरती उपकार आहे की ज्या समाजानं ज्ञानोबरायांच्या आई वडिलांचा बळी घेतला, त्याचेच आपण वंशज आहोत ना. त्यांना नावं ठेवणारे कोण होते? अरे आपलेच पूर्वज होते ना. कोण होतं? आपलेच पूर्वज होते. त्यांनी सांगितलं, तुम्हाला जगता नाही येणार, देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आणि त्या ज्ञानोबरायांनी आपल्याकरता ज्ञानेश्वरी खुली केली. केवढा थोर उपकार केला मंडळी, केवढा थोर. सामर्थ्य नव्हतं का? काही करायची गरज नाही, फक्त डोळे मोठे केले असते तरी तुमची माझी राखफळ होऊन पडली असती. फक्त डोळे मोठे. हा, मी सांगत होतो आपलं मुलगी ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही. ज्ञानोबराय त्या बाईला म्हणाले, चल. ती चालायला लागली. कोण? भिंत. चालते का? चालत नाही. घरात तुमचं माझं चालत नाही. ज्ञानोबराय म्हणले, चल. मग ज्यांचं एवढं मोठं सामर्थ्य आहे की भिंत, जड भिंत त्यांच्या नुसतं एकदा चल म्हणण्यानं चालायला लागली. ज्या समाजानं त्यांच्या आई वडिलांवर देहांत प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली, त्या समाजाची राख पाडणं त्यांना काय काय अशक्य होतं? काही नव्हतं ना. पण ज्ञानोबरायांची प्रतिक्रिया काय याच्यावरती? सगळ्यांचं वाईटपणा जाऊ दे आणि जो जे वांशील. काय ज्ञानोबरायांचं थोरपणा आहे मला सांगा. ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्या समोर ज्ञानेश्वरी दिली. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? देवच ना, देव. काय ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्याकडून अपेक्षा केली ज्ञानेश्वरीच्या बदल्यात? बोला. काही नाही. एकाला लोकांनी गावात राहू दिलं नाही, दुसऱ्याला लोकांनी गावात येऊ दिलं नाही. ज्ञानोबरायांना लोकांनी गावात राहू दिलं नाही. यांच्या आई वडिलांनी धर्म बुडवलाय गावाच्या बाहेर, आणि एकाला लोकांनी गावात राहू दिलं नाही. एकाला गावात येऊ दिलं नाही, एकाला गावात राहू दिलं नाही. ज्ञानोबरायांना गावात येऊ दिलं नाही. ज्ञानोबरायांना गावाच्या बाहेर राहावं लागलं, आणि एकाला गावात राहू दिलं नाही. कोणाला? तुकोबरायांना. नाही म्हणले, यांना अधिकार नसताना हे वेदावरती भाष्य करू शकतात कसे? चला, किती वेळा तुकोबरायांना गावातून काढून देण्याचा प्रयत्न झाला त्या काळामध्ये, तरी तुकोबराय बदले नाही. तुकोबरायांचा गाथा पाण्यामध्ये बुडवण्याची आज्ञा झाली. गाथा पाण्यामध्ये बुडवला गेला. तुकोबरायांनी उपोषण केलं. गाथा पाण्यावरती तरंगून आला. एवढे कष्ट तुकोबरायांना त्या गाथ्याकरता पडले. तो गाथा तुकोबरायांनी तुमच्या माझ्या हातात दिला. ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्या हातामध्ये दिली. माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला, ज्ञानोबरायांनी दिलेली ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांनी दिलेला गाथा, त्याच्याबद्दल त्या दोघा जणांनी तुमच्या आणि माझ्याकडून काय किंमत घेतली? विठ्ठल किंमत घेतली का? फुकटच दिलं ना, फुकट दिलं. पण आता खरंच, आता मी मगाशी म्हणल्यानुसार मी शिक्षक आहे, आता प्रश्न विचारतो, छाती वाट ठेवून खरं खरं सांगा, किती लोक ज्ञानेश्वरीची उपासना करतात? किती लोक तुमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरीची पारायण करतात? बरं खरं खरं सांगा, खरं खरं सांगा. केवढा वाईट काळ आहे. एक हात वर होऊ नये एवढ्या लोकांमध्ये, एक. केवढा वाईट काळ चालू आहे. कसा धर्म टिकेल? धर्म कसा टिकतो? बोला ना. फक्त धर्माच्या नावानं मुखाने जय केल्यानं धर्म नाही टिकत मंडळी. धर्माचं पालन केल्यानं धर्म टिकतो ना. ज्ञानेश्वरीची उपासना करणं हे धर्माचं पालन आहे ना. भाषा कशी टिकते? एखादी भाषा कशी टिकते? कशी टिकते?
फार पुस्तकं लिहून भाषा टिकत नाही बरं. फार पुस्तकं लिहिली मग भाषा टिकली अशी भाषा नाही टिकत. भाषा जोवर बोलली जाते तोपर्यंतच टिकते. असं म्हणणं लक्षात घ्या. जोवर मुखावाटे भाषा बोलली जाते तोवर टिकते. भाषा आपण मुखावाटे बोलायची बंद केली का भाषा टिकत नाही ना. टिकत नाही. रुमणं कशाला म्हणतात? रुमणं नाही नाही, आताच्या 10वी पर्यंतच्या पोरांना विचारणार रुमणं कशाला म्हणतात. रुमणं चाबूक. बरं चाबूक कळेल. दुआनिया कळेल. मुस्काडात टाकली तरी मुस्क कळणार नाही. नाही कळणार. बीड. बीड त्याला म्हणा बरं दावा. तो दावा नाही, त्याला रशी कळेल बुवा. रशी खायची प्यायची सवय, रशी पटकन कळेल. पण दावं कळणार नाही, सराट कळणार नाही, दुआन्या कळणार नाही, चाबूक कळणार नाही, जू कळणार नाही, फळी कळणार नाही, रुमणं कळणार नाही. का कळणार नाही? याच्या मागचं एकमेव कारण असं आहे की आम्ही हे शब्द वापरायचे बंद केले. शब्द वापरायचे बंद केले की शब्द लोप पावतात. विठ्ठल जोपर्यंत आपण भाषा बोलतो तोपर्यंत टिकते. तुमच्या माझ्या घरात छोटी छोटी मुलं. माझी मुलगी आता समजा 5 वर्षाची. कशाला आता आमच्या वेशीवच दरोड आहे मंडळी. आता काय सांगावं. कशा खोटं नाही बोलत. माझी मुलगी 1 to 100 पर्यंत एकदम पटापट बोलते. तिला म्हणायचं म्हण 1 2 3 4 5 99 100 म्हणून टाकते. पण तिला जर म्हणलं ना 1 2 म्हण, हा हे काय राहते. कशाचा परिणाम आहे? कशाचा परिणाम आहे? हा तुमची माझी सगळ्यांची अपेक्षा मुलं इंग्रजी शाळेमध्ये शिकली पाहिजे. इंग्रजी शाळे हा या अट्टहासानं आपल्या मराठी शाळा गेल्या. मराठी शाळा जाताना फक्त भिंती नाही जाणार मंडळी. मराठी शाळा ज्यावेळेस लोप पावतील ना त्यावेळी मराठी शाळा जाताना आमची मराठी सुद्धा जाईल. विठ्ठल याच्याबद्दल काही दुमत नाही. किती भाषा शिकाव्या. तुम्हाला हिंदी शिकवायची, इंग्रजी शिकवा, फ्रान्स शिकवा, जर्मन शिकवा, काय शिकवायचं ते शिकवा. पण सगळ्यात पहिलं प्राधान्य केवळ आपल्या मराठीलाच द्या. मराठीला द्या. आपण फक्त म्हणतो बरं का. आपण फक्त म्हणतो आपण मराठी, आपण महाराष्ट्रात राहतो, मुंबई आमच्या मराठी माणसाची. झूट. हे सांगताना हिंदी शब्द सांगतो. खोटं हे खोटं आहे. मी तुम्हाला एक सांगतो. एक प्रयोग करा. तुम्ही कधी जर गेलात मुंबईला तर एक प्रयोग महाराज एक प्रयोग करायचा. काय करायचा? एक व्हिजिटिंग कार्ड घ्यायचं. कुठलंही घ्या तुम्ही. कल्याणचं घ्या, ठाण्याचं घ्या, मुलुंडचं घ्या, पुढे भाईखाळ्याचं, दादरचं कुठलं एक व्हिजिटिंग कार्ड घ्यायचं. त्या एरियातल्या स्टेशनवरती उतरायचं. खाली उतरल्याच्या नंतर 10 माणसांना प्रश्न विचारायचा. प्रश्न एकच विचारायचा. प्रश्नात बदल करायचा नाही. एकच प्रश्न विचारायचा. फक्त हे कार्ड दाखवायचं आणि फक्त प्रश्न असा विचारायचा, अहो ऐकता का जरा, या कार्डवरचा पत्ता फक्त सांगा. हा माणूस कुठं राहतोय फक्त एवढं सांगा. एवढाच प्रश्न विचारायचा. किती लोकांना विचारायचा? 10. 10 पैकी 9 माणसं तुम्हाला काय म्हणतील माहिती का? क्या है ना क्या चाहते हो. 9 माणसं तुम्हाला म्हणतील 9. जो 10वा मराठी भेटेल ना तो म्हणेल मला वेळ नाही. विठ्ठल एक लक्षात घ्या. आपण आपल्या भाषेचे मारेकरी होऊ नका. भाषा बोलली तर टिकते. धर्माचं पालन केलं तर धर्म टिकतो ना. धर्माच्या बद्दल घोषणा दिल्या पाहिजे, दिल्याच पाहिजे, त्याच्याबद्दल शंका नाही. पण धर्माचं पालन कुणी करायचं? कुणी करायचं? हा आम्ही पालन करतोय सध्या फक्त जातीभीतींचं. धर्माचं पालन करायला सध्याला कोणाला वेळच नाही. मी ह्या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा. मला माझी जात प्रिय, मला माझी जात प्रिय, मला त्यांच्या जातीच्या बद्दल काय बोलायचं नाही. यांची जात अशीच आहे, ह्यांची जात. अरे याच्यातच आमचा वेळ चाललाय. आम्ही जातीमध्ये अडकून पडलोय आणि आमच्या लोकांना आमचा धर्म विचारून गोळ्या घातल्या जात आहेत. सावध व्हा मंडळी. आम्ही जातीत अडकलोय. काल आपण पाहिलं दूरदर्शनला, सगळ्यांनी पाहिलं असेल. तू गरीब आहे का श्रीमंत आहे कुणी नाही विचारलं. विचारलं का तू मराठा आहे का, तू धनगर आहे का विचारलं. तू माळी विचारलं का, तू वंजारी आहे का विचारलं कोणी. तू चांबार आहे का विचारलं कोणी नाही विचारलं. कोणी नाही विचारलं. तुझा धर्म काय आहे सांग. आणि त्यांना अपेक्षित नसलेला धर्म ज्यावेळेस समोरच्या माणसाच्या मुखातून आला त्यावेळी त्यांनी गोळ्या घातल्या. आम्ही जातीमध्ये अडकलोय आणि आम्हा कसं आमच्या धर्माचं पालन होणार मला सांगा ना. धर्माचं पालन तेव्हाच होतं ज्यावेळी आपण धर्माचं पालन करतो. आणि धर्माचं पालन करणं हे आपलं कर्तव्य नाहीये, आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे पहा मंडळी, ऐका.
काय म्हण आहे, काय म्हण आहे, म्हातारी मेल्याचं दुःख पण पुढं काय, काळ सोकावला. काळ, मला सांगा ना, आता मी समजा माझ्या वयाच्या ज्या मुली आहेत, माझ्या वयाच्या, हा, त्या मुलींचे आईबाप सुद्धा इथं आहे. माझ्या ज्यांच्या मुलींचे वय 30, 32, 35 आहे, लग्न झालेल्या मुली. तुमच्या मुली लहान असताना तुम्ही दिवसभर तरी पाहत होत्या का मुली कुठे गेल्या? बरोबर तुमच्या मुली कुठेतरी खेळायच्या, शेजारच्या घरात बसायच्या, बरोबर जेवणळीपर्यंत कुठून तरी यायच्या, आणि आईबाप सुद्धा निश्चिंत असायच्या. का माहितीये का? कारण तेव्हाचा समाजच तेवढा सुरक्षित होता. अगदी धाडसानं बोलतो आणि फार काळजा दगड ठेवून बोलतो. आता तरुण मुली सोडा हो, 12 वर्षी आमची लेख सुरक्षित आहे का? 12 वर्षी लेख, पुढचे तर मोठे सोडूनच द्या, 12 वर्षी लेख सुरक्षित नाही. अशा समाजात आपण राहतोय. किती सजग राहिलं पाहिजे याचा विचार तुम्ही करायचा. विठ्ठल माझा मुद्दा चाललाय की ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली आणि त्या ज्ञानेश्वरीच्या बद्दल ज्ञानोबरायांनी काय अपेक्षा आपल्याकडून ठेवली नाही. श्री तुकोबरायांनी गाथा दिला, काय अपेक्षा ठेवली नाही. आणि आम्ही सांगतो वर हात करून, आम्ही ज्ञानेश्वरी वाचली नाही. आता यांना जर विचारलं मंडळी, या सगळ्यांना, पोरांना पोरींना, हे सोमवार पासून शनिवार रविवार पर्यंत संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत कोणत्या वेळेला कोणती मालिका असते एका मिनिटात सांगतील. खरंच सांगतील. ही मालिका इथपर्यंत आली, इथपर्यंत हा भाग आला, इथपर्यंत असं असं सगळं सांगतील. पण आम्हाला ज्ञानेश्वरी माहिती असून केवढं मोठं दुर्दैव आहे. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर ज्ञानेश्वरीच्या बद्दल बोलताना काय म्हणायचे माहितीये? मामासाहेब असं म्हणायचे, आपल्याला एखादा चित्रपट मालिका फार आवडते ना. आमच्या गावामध्ये काही मित्र आहेत, माझे जुने मित्र आहेत. माझे मित्र जुने म्हणजे जुन्या लोकांबरोबर मैत्री करायला मला फार आवडते. म्हातारे माणसंच माझे जास्त मित्र आहे आमच्या गावामध्ये. फार आमचं चांगलं जमतं, गप्पा टप्पा सगळं. त्याच्यातले 2-3 जण असे आहेत ना, ते अभिमानानं सांगतात, म्हणतात, महाराज या फकड्यानं शोले 40 वेळा पाहिलाय. किती वेळा पाहिला? नाही, खरंय, जुन्या लोकांनी पाहिलाय तो चित्रपट आणि तो पाहण्याजोगा होताही. समजा त्या काळामध्ये आपल्या सगळ्या बॉलिवूडमध्ये क्रांती घडली त्या चित्रपटाने, सोडून द्या. पण लोक म्हणतात की अमुक चित्रपट 40 वेळा पाहिला. आता माझ्या समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आहेत, अशी एकही माता भगिनी नसेल का तिनं किमान माहेरची साडी 10 वेळा पाहिला नसेल. माहेरची साडी सगळ्यांनी पाहिलं. तुमचं माझं बालपण या सगळे चित्रपट पाहता पाहता गेले. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, आता सांगतो, आता मुद्द्याचं सांगतो. मामासाहेब असं म्हणायचे की आम्हाला एखादी मालिका किंवा एखादा चित्रपट 50 वेळा पाहावासा वाटत असेल तर आम्हाला ज्ञानेश्वरी किमान 500 वेळा वाचावीशी वाटली पाहिजे. मामासाहेब म्हणायचे 500 वेळा वाचली पाहिजे ज्ञानेश्वरी. आणि पुढे जाऊन मामासाहेब असं म्हणायचे की महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माणसानं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये. त्याला तो अधिकारच नाही मरायचा, बिलकुल अधिकार नाही मरायचा. त्याला जर मरायचं असेल त्याने आधी ज्ञानेश्वरी वाचायची मग त्याने मरायचं, त्याला अधिकार नाही. आणि जर तो माणूस ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जर मेला आणि त्याने आयुष्यात कितीही ठिकाणं काही उभं जरी केलेलं असलं तरी त्याचा जन्म वायाच गेला. मामासाहेबांचं विधान आहे. याच्याकरता ज्ञानेश्वरीची उपासना झाली पाहिजे मंडळी. गुरुवर्य न्यायमूर्ती रानडे असं म्हणायचे ज्ञानेश्वरी बद्दल आणि गाथ्याबद्दल. काय म्हणायचे? ते म्हणायचे की ज्ञानेश्वरी आणि गाथ्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात एकही ग्रंथ तयार झाला नाही तरी चालेल. महाराज केवढं उंचीचं वाक्य आहे. म्हणजे हे वाक्य मी कितीतरी वेळा उच्चारले माझ्या मुखातून, पण हे वाक्य उच्चारलं की माझ्या अंगावर असा सरकन काटा येतो. केवढ्या उंचीचं वाक्य हे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुस्तक किती असतील राजेंद्र महाराज? लाखो असतील की नाही? लाखो पुस्तक असतील. मामासाहेब असं म्हणाले, गुरुदेव रानडे असं म्हणाले की ज्ञानेश्वरीच्या आणि गाथ्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रामध्ये एकही पुस्तक ग्रंथ तयार निर्माण झाला नाही तरी चालेल. का? कारण इथून पुढच्या ग्रंथामध्ये जो उपदेश केला जाणार आहे किंवा जे तत्वज्ञान सांगितलं जाणार आहे ते सगळंच्या सगळं तत्वज्ञान, सगळाच्या सगळा उपदेश ज्ञानेश्वरी आणि गाथ्यामध्ये आहे. म्हणून या 2 ग्रंथांच्या निर्मितीनंतर स्वतंत्र ग्रंथ तयार झाला नाही तरी चालेल. विठ्ठल या ग्रंथांचं पालन, या ग्रंथांची उपासना करणं, या ग्रंथांचं अध्ययन करणं हेच धर्माचं पालन आहे ना. असा धर्म टिकेल, नाहीतर धर्म लोप पावेल ना. मी सांगितलं, उदाहरण देऊन आलो, जोपर्यंत आपण त्याच्या सोबत व्यवहार करतोय तोपर्यंत ते टिकतं ना, नाहीतर टिकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुमचा धर्म टिकावा तर आपल्याला धर्माचे सगळे उपचार करावे लागतील. धर्माचं पालन तुम्हाला मला करावं लागेल. मला एक सवय लागली. ते आम्हाला डीएडला एक गोष्ट शिकवली.
मला एक सवय लागली की मला जर एखादी गोष्ट चांगली कुणाकडून शिकायला मिळत असेल ना, मी खरं सांगतो, शपथ घेऊन सांगतो, तर ज्याच्याकडून शिकायला मिळाली मी त्याचं वय, त्याची जात, धर्म, पंथ काही पाहत नाही, बिलकुल पाहत नाही. 5 वर्षाचा पोरगा असेल आणि त्याच्याकडून एखादी गोष्ट मला शिकायला मिळाली ना, बिलकुल अहंकार आडवा येऊ द्यायचा नाही बरं मंडळी. चांगलं शिकण्याकरता बिलकुल अहंकार आडवा येऊ द्यायचा नाही, शिकत राहायचं. मी खरं सांगतो, ते मुसलमान समाजाच्या पोरांकडे पाहून मला खरंच कधी कधी आपल्या लोकांची दया येते. त्यांचे पाहते त्या समाजातले, खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट बरं ही. खरं सांगतो, 5 वर्षाचा मुलगा, डोक्यावरती टोपीच असणार, किमान 5 वर्षाचा, लहानातला लहान असला तरी, आणि त्यांची ती उपासना जी केली जाते त्यांचे ते देवाची, ते काय दिवसभरात काय 5 वेळा काहीतरी ते नमाज पडतात ना, त्यांना अट नाहीये घरातच असलं पाहिजे, अट आहे का? त्या मशिदीत असलं पाहिजे, अट आहे का? त्यांच्या त्या नमाजाचा वेळ झाल्याच्या नंतर ते जिथं असतील तिथं ते देवाची त्यांच्या पूजा करतात, ते नमाज पठण करतात. मोठी गोष्ट आहे. आणि आपले 20 वर्षाचे टोनगे, त्यांना माहीत सुद्धा नाही ओंकारेश्वराचं तोंड कोणी माहीत सुद्धा नाही. आणि कधीतरी हुकी आली तेव्हा पुढे गेलं तर हे असं, हे काय नेमकी? तुमच्या माझ्या धर्माचं पालन तुम्ही आणि मी जर नाही केलं तर कोण करणार आहे? आपल्या धर्माचं पालन आपल्याला करावं लागेल. तुकोबराय म्हणाले, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका, मोल काही. मला तुमचा 1 रुपया सुद्धा नको, रुपये सुद्धा नको, हे तर नको. पण तुम्हाला वाटत असेल मग हे नेतील घरी काहीतरी काम करायला सांगतील, ते सुद्धा नको. मला तुमचे कष्ट सुद्धा नको, अजिबात मला तुमचं काही नको. तुकोबरायला बहुतेक कसं वाटलं, देवमंदला देवमंदला भाव बुडाला काय करू. तुकोबरायला असं वाटलं बहुतेक देवाच्या बद्दल लोकांच्या मनातला भाव कमीच झालाय. देवाकडे लोकांनी यावं याच्याकरता गावगाव प्रयोग केले गेले. काय प्रयोग केले म्हणले, 9 ते 11 जरा लोकांची अडचण होते, शेतकरी लोक झोपून जातात, लहान लहान लेकरं असतात. 9 ते 11 आमच्या माता भगिनींना संध्याकाळचा स्वयंपाक करायचा असतो. मग त्यांना भांडे कुंडे करता करता 10 10:30 होतात आणि त्यांना कीर्तनाला यायला मिळत नाही. मग एक काम करा, 7 ते 9 कीर्तन ठेवा आणि 9ला सगळ्यांना जेवण ठेवा. म्हणजे शेतातून आमच्या माता भगिनी घरी आल्या का फक्त तोंड हात पाय धुवायचं, कीर्तनाच्या मंडपात जाऊन बसायचं. म्हणजे त्यांना स्वयंपाकाचा त्रासही नाही आणि जेवण सुद्धा करायला मिळेल. हा सप्ताह कमिटीच्या लोकांनी विचार केला आणि गावगाव 7 ते 9 कीर्तन केले. पण लोक त्यांच्या पुढचे निघाले. लोकांनी अभ्यास करून ठेवला. काय लोकांना माहितीये, कीर्तनामध्ये विठोबा रुक्माई भजन झालं का पुढच्या 5-10 मिनिटात कीर्तन उरकणार. बरोबर विठोबा रुक्माई भजन झालं का की लवकणच्या लवकण मंडपात. हे कशाचं लक्षण आहे? भाव बुडाला, लोकांच्या मनामध्ये भाव नाही. तुकोबराय म्हणले, देवमंदला देवमंदला, देवाला मंदी आली. मंदी का आली? मंदी का आली? आता ही मंदीलाच विचारावं लागेल ना, पण ती मंदी नाही हो, ती मंदी नाही. मंदी का आली? मंदी हा इंग्रजी शब्द झाला, मराठीत सांगू, मार्केट का डाऊन झालं. असं शुद्ध महाराज, विजय महाराज काय चुकलं का? लोकांना शुद्ध मराठीत सांगावं लागतं. देवाला मंदी आली. मंदी कोण बाबा आणला होता? बाई 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 किती जड सांगितलं. हा मग तू जेव्हा म्हणला ना मार्केट डाऊन, हा तेव्हा कळलं. देवाकडे लोक का जात नाही? कारण देवाचं मार्केट डाऊन झालं. मार्केट डाऊन झालं. आम्हाला 12वीला अर्थशास्त्राला मागणीचा सिद्धांत होता, घटता सीमांत उपयोगितेचा सिद्धांत होता. माझ्या बऱ्यापैकी अजून लक्षात आहे. किंमत वाढली का मागणी, हा किंमत वाढली का मागणी कमी होते, आणि किंमत कमी झाली का मागणी वाढते. लक्षात ठेवा, देवाची मागणी कमी झाली असं तुकोबरायांना वाटलं, म्हणून तुकोबराय लोकांना देव फुकट द्यायला तयार झाले. तुकोबराय म्हणले फुकट घ्या, फुकटही घेतलं नाही. मग तुकोबराय म्हणले बहुतेक देवाला मंदी आली. का मंदी आली? भाव बुडाला काय करू. मग शेवटी तुकोबराय उद्विग्न झाले आणि उद्विग्नातून तुकोबरायांच्या मुखातून शब्द गेले असतील ना, तुका म्हणे मेलो, हा असं तुकोबराय तेव्हा म्हणाले असतील. शेवटी तुकोबराय उद्विग्न झाले आणि तुकोबराय म्हणले, मी भावहीन आहे, बहुतेक माझ्याच मनामध्ये भाव नाही आणि मी उधार आणलेला देव आता माझ्याजवळ ठेवून घेतो. अभंगाचं अंतिम चरण. दुबळा तो का भावे वेन, दुबळा तो का भावे वेन, दुबळा तो का भावे वेन, दुबळा तो का भावे वेन. उदरा देव घेतला ऋण, उदरा देव घेतला ऋण, घेतला ऋण.
देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे उधारा देव घेतला ऋण उधार देव घेतला ऋण घेतला ऋण देव न लगे देव न लगे देव न लगे देव न लगे साठवणीचे हृदय जागे साठवणीचे हे हृदय साठवणीचे हृदय जागे साठवणीचे हृदय जागे साठवणीचे हृदय जागे हृदय जागे साठवणीचे हृदय जागे माईक बंद आहे का आवाज वाढत आहे दुसरा घ्या साठवणीचे हृदय जागे हृदय जागे देवाला लागे देवाला दुबळा तुका भावे विन उदारा देव घेतला किंवा आणला ऋण असे तुकोबराय म्हणतात. बहुतेक ही लोक घेत नाही, बहुतेक माझाच भाव दुबळा झाला की काय, मी यांना देवाचं महत्व नीट सांगितलं नाही का काय, असा तुकोबरायांच्या ठिकाणी विचार आला. आणि तुकोबराय म्हणाले की हा जो देव आहे तो देव मी आणला. तो कसा आणला? मी उधार आणला, मी कर्जदार झालो. आता आणलेला जो देव आहे तो माझ्याकडेच ठेवून घेतो. आता मी परत पहिलं वाक्य बोलून माझ्या या बोलण्याचा शेवट करतो. मी पहिल्यांदा असं वाक्य बोललो होतं की तुकोबरायांनी लोकांना जो देव देऊ केला त्या देवाला लोकांनी नाकारलं. कारण ते लोक काय होते?
मोठ्याने बोला ना. हा, कारण ते लोक करंटे होते. पण मला माहिती आहे या कारमळ्यामध्ये हे कोणीही निमाचा आवाज आले म्हणजे निमे ते निमाचा आवाज आला, निमाय नाही आला. परत एकदा, या कारमळ्यामध्ये कुणीही करंट नाही. नाही असं तुमच्यावर माझा भरोसा नाही, बिलकुल नाही. तुम्ही ते सिद्ध करा. तुम्ही तसे नाही ते तुम्ही सिद्ध करा. कारण त्यांनी देव नाकारला म्हणून ते करंटे झाले. आता मी एक थोडा वेळ देवाचं भजन घेणार आहे आपल्या परंपरेनुसार, संप्रदायाच्या नियमानुसार. आणि ते भजन करताना जर का समजा कुणीही माघार घेतली नाही तर मी समजेल तुम्ही ते नाही. आणि जर का, माझे लक्ष फार बारीक आहे बरं, आणि जर का समजा मला तुमच्यातला एखादा चेहरा असा दिसला की त्या ठिकाणाहून देवाचं भजन होत नाही आणि मुखाने टाळी वाजत नाही तर मी समजाल तुम्ही ते आहात. मला एकदा बघायचंय अनिल महाराज आणि गणेशजी महाराज, आपण सगळे मिळून एकदा गोड भजन करूया. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई. बोला श्री ज्ञानदेव सद्गुरुजी महाराज की भगवान की जय. विठोबा नाही बरं का कोणी. आता मलाही रातांदळ लागले का कळलं. सध्या तरी नाही बुवा. तुकोबराय म्हणाले देव घ्या, लोक म्हणाले देव नको. शेवटी तुकोबराय म्हणाले आता आणलेला देव मीच ठेवून घेतो. मंडळी शांतपणे विचार करा. मी वेळेत सेवा सोडतो बोललो होतो, वेळेतच सोडतो, एक मोजून 2 ते 3 मिनिटामध्ये. तसे मला अनिल महाराजांची आज्ञा आहे आणि तसे म्हणजे माझे मित्र, मी त्यांच्या आज्ञेचं उल्लंघनही करू शकलो असतो. पण माझ्या मागे जे पोरं आहेत ना, 11 म्हणजे त्यांना फार जड होते बरं का. लेकर आहे, झोपेत आहे, ते आता उगेच आता नादावलेत भजनामध्ये. पण 11, 11:15, 11:30 नाही त्यांना म्हणजे ते जडच होते जरा. त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठीच मी जरा वेळेत सेवा सोडतोय. विचार करा, शांतपणे विचार करा. भरपूर दिवस निघून जातात. अनिल महाराज आणि आम्ही सोबत आळंदीला 4-5 वर्ष होतो. महाराज 5-7 वर्ष निघून गेले. म्हणजे आपण आळंदीहून ज्यावेळेस आपण घरी आलो 5-7 वर्ष निघून गेले. भुर्र. मला काय सांगायचं, दिवस कसे भरभर निघून जातात. शहाणे व्हा. मरायचंय तुम्हाला, मला हे लक्षात ठेवा. घरात बेडरूम मध्ये लिहा, मला मरायचंय. कारण मरायचं याची माणसाला जाणीव झाली की माणूस शहाणा होतो. म्हणून सांगतो, बाकीच्या नको त्या गोष्टींच्या मागे लागू नका. आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरीची उपासना करा, हरिपाठाची उपासना करा, गाथ्याची उपासना करा, शिवलीलामृताची उपासना करा, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घाला, कपाळाला गंध लावा, बुक्का लावा, मुलांना तसे संस्कार द्या. उगा त्यांच्याकरता चिमटे काढायचे, त्यांनी तुम्हाला घराच्या बाहेर काय उपयोग आहे त्याचा. आताच संस्कार लावा. संस्कार अशी गोष्ट आहे ना, गोळी घेतली संस्कार असं नाही ना, इंजेक्शन दिलं संस्कार असं आहे का. त्याला संस्कारच व्हावे लागतात. त्याला वेळ जाऊ द्यावा लागतो ना. शिवाजी महाराज 30 वर्षाचे झाले. किती वर्षाचे? 30 वर्षाचे. आणि मग महासाहेबजी जाऊ त्यांना म्हणले, शिवबा आपल्याला राज्य निर्माण करायचे. तेव्हा म्हणल्या का? हा कधी? गर्भातच म्हणाल्या. आईसाहेब जिजाऊ ज्यावेळेस शिवनेरीला होत्या त्यावेळेस त्यांच्या बरोबर त्यांच्या काही नातेवाईक महिला होत्या. त्यांनी विचारलं, डोहाळे लागतात ना? म्हणले काय लागतं? आपल्याकडे लागते काय? म्हणले मिसरी नाही तर राख. आपले डोहाळे म्हणजे काय? जिजाऊ मासाहेबांना विचारलं, तुम्हाला डोहाळे लागले, तुम्हाला काय खावं वाटतं, काय प्या वाटतं? ऐका माय, काय खावं वाटतं? जिजाऊंनी सांगितलं, मला असं वाटतं एखादा घोडा जवळ बोलवावा, त्या घोड्याच्या रिकिबीमध्ये पाय अडकावे, घोड्यावरती बसावं, मान ठोकून सगळ्या सह्याद्रीला प्रदक्षिणा घालावी. शिवाजी महाराजांचे संस्कार तिथून सुरू झाले.
बाई माझा बाबू तसा नाही, माय अजून वेळ गेलेली नाही. खरं सांगतो, शहाणे व्हा. मालिका, चित्रपट, मोबाईल पासून मुलांना दूर ठेवा. गाथा ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये आणा. कारण अलीकडच्या काळात वाईट गोष्टी या वाईट रूपानं नाही येत. वाईट गोष्टी या ऐका, झालं 1 मिनिट. वाईट गोष्टी या वाईट रूपानं नाही येत. वाईट गोष्टी या चांगल्याचा बुरखा घालून येतात ना. वाईट रूपानं आलं तर ओळखता येतं, बाजूला काढून देता येतं ना. पण वाईट जर चांगलं आलं तर, रूप घालून आलं तर. महाराज आपलं कीर्तन चालू आहे, कीर्तनामध्ये आपल्याला, तुम्हाला आता अनुभव आहे आपल्याला सगळ्यांना, गावामध्ये कीर्तन चालू असतं, कीर्तन रंगात आलेलं असतं आणि एखादा दारुडा असा डुलर देतो. आपल्याला धडधडीत कळतं तो पिलेला आहे. माणसं पुढे जातात, त्याच्या हाताला धरून बाहेर काढून देतात. का? दारुड्याच्या रूपानं आला, ओळखला, काढून दिला. वाईटाच्या रूपानं आलं, पण मागे उभं राहणाऱ्याने एखाद्या 90 उभा राहिला तर कसा ओळखायचा? कारण त्यानं बुरखा, त्यानं वेश, त्यानं मुखवटा हा टाळकऱ्याचा घातलेला असतो. वाईट कळत नाही वाईट रूपानं जर आलं नाही तर. रावणानं कुणाचं हरण केलं? सीता मातेचं. रावणाच्या बापाला तरी जमलं असतं का? नसतं जमलं. सीता माता काही कुणी सामान्य होती का? जगत जननी, जगाच्या मालकाची पत्नी. पण तरी देखील रावण हरण करू शकला. का? रावणाच्या रूपानं नाही आला, रावण साधूच्या रूपानं आला. सावध व्हा, वाईट असं येतं. काल आपल्या देशातल्या लोकांवरती हल्ला झाला काश्मीरला. काय मायवेली पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची इंडियामध्ये एंट्री करायची? करू शकत नाही, बिलकुल नाही. पण तिथलेच काही फितूर, त्याला स्लीपर सेल म्हणतात, त्यांनीच त्यांना मार्ग दाखवला असेल आणि त्यांनीच त्यांना आणलं असेल आणि त्याच्यामुळे आपल्या एवढ्या जवळपास 28-30 लोकांचा जीव गेला. का? चांगल्याच्या रूपानं वाईट आलं. सावध व्हा. फार नटेल थटेल मालिका, चित्रपट आमच्या मुलांना फार अट्रॅक्ट करतील, आकर्षण वाटेल. पण त्यामुळे आमच्या घराला, आमच्या कुटुंब व्यवस्थेला सुरुंग लागेल. आणि तो लागू नये असं जर वाटत असेल तर आमच्या पुढे एकच पर्याय आहे, ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी. तेवढं आमच्या मुलांना, आम्हाला, आमच्याकडून ती सेवा व्हावी, ही अशी मला तुमच्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करायची आहे. आज या ठिकाणी या कारमळ्यामध्ये मला तुमच्या सगळ्यांच्या समोर ओंकारेश्वराची सेवा करण्याची संधी मिळाली. मी तुमचं सगळ्यांचा आभार मानतो. आज ज्यांच्या माध्यमातून मला तुमच्या समोर येण्याची संधी मिळाली, मी अकोल्याला MBA ला आहे आणि राम मुंडे सर तिकडे आहे आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या गावामध्ये एकदा कीर्तनाला यावं लागेल, म्हणून त्यांच्या राम मुंडे सरांच्याच माध्यमातून मी या ठिकाणी आलो. मी सरांना मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्यांच्या सौजन्यानं आजची ही कीर्तनाची सेवा आहे ते श्री बंडू विठ्ठल कोल्हे व चिरंजीव आदित्य सुधीर कोल्हे, या कोल्हे कुटुंबाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर या कीर्तनासाठी आमचे गणेश महाराज, अनिल महाराज, विजय महाराज, अविनाश महाराज यांनी सुंदर साथ दिली. बाकीचे मला माफ करा, तुमची नावं माहीत नाही, पण सुंदर या आपल्या परिसरातली गावातील टाळकरी मंडळी आहे, त्यांनी सुंदर साथ दिली. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. राजेंद्रजी महाराज येवले आपले मार्गदर्शक, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे चोपदार विनेकरी बाबा, तुळशीवाले आजी, मनापासून धन्यवाद. आमचे बंधू सिस्टीमवाले, सुंदर आवाज दिला, त्यांना धन्यवाद. युट्यूबचे कोणीतरी मित्र आहे, काय नाव त्यांचं, अक्षयजी धुमाळ, यांना काय नाव त्यांच्या चॅनलचं, कीर्तन गंगा या चॅनलचे संचालक अक्षयजी धुमाळ, ते सुद्धा या ठिकाणी हा कीर्तनाचा विचार बाकीच्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याकरता हजर राहिले. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. उपस्थित सगळ्या इथले ग्रामस्थ, मळ्यात राहणारी सगळी लोक, इथल्या आजूबाजूची सगळी पंचक्रोशीतील लोक, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा श्री कोणाचं नाव, श्री ओंकारेश्वराच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण राम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाचं हे यंदाचं 375वं वर्ष आहे. म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे. तुकोबरायांना वंदन करूया, तुकोबरायांचं स्मरण करून सेवेला पूर्ण विराम देऊया. तुकाराम 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 तुकाराम, सगळे बोला. तुकाराम 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 राम तुकाराम तुकाराम
तुकाराम हरी तुकाराम 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 हे तुकाराम 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल क्षमा भरत महाराज तुम्ही हा नाही विचारिला देखा पुरा क्षमा भरत महाराज क्षमा भरत महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 हॅलो 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 आजचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण योगेश महाराज नागरे वास्तविक पाहता आपल्यासमोर ज्या महाराजांनी आत्ता कीर्तन केलं हे आपल्याच अकोले तालुक्यातील समशेरपूर गावचे आहेत, पण सध्या काही आहेत. आजचं कीर्तन सौजन्य श्री बंडू विठ्ठल कोल्हे, श्री आदित्य सुधीर कोल्हे. आज सकाळचं संत भोजन श्री संजय पांडुरंग कोल्हे, श्री डॉक्टर गणेश पांडुरंग कोल्हे आणि सायंकाळचं संत भोजन मारुती एकनाथ कोल्हे आणि कैलासवासी सुगंधाबाई रामचंद्र कोल्हे यांच्या स्मरणार्थ श्री अशोक रामचंद्र कोल्हे. उद्या महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार प्राध्यापक भास्कर महाराज जगदाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वक्ते व ग्रंथ अन्वेषक. उद्याचं कीर्तन या ठिकाणी शेवटचं कीर्तन आहे, जागराचं कीर्तन आहे. आपण सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. उद्या संध्याकाळी हरिपाठानंतर या ठिकाणी दीपोत्सवाचा कार्यक्रम होईल आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी ठीक 9 वाजता भास्कर महाराज जगदाळे यांचं या ठिकाणी कीर्तन होईल. कार्यक्रम संपला, पण उद्या बहुसंख्येने आपण या ठिकाणी जमायचं आहे.